हनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमस्कार. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरम्। ओम नमः शिवाय. नमस्कार. काल आपण असं पाहिलं की सद्गुरू कोणाला म्हणायचं, सत्शिष्य कोणाला म्हणायचं, असा हा सगळा खरं म्हणजे गुरु शिष्यांचा संवाद आहे. पण तरी सुद्धा कोण नक्की गुरु, तो गुरु कसा असायला पाहिजे, शिष्य कसा असायला पाहिजे, तो सत्शील सुद्धा असायला पाहिजे. आणि त्यानंतर हे सद्गुरू आपल्याला असं सांगतात की आपलं मन शुद्ध करायला पाहिजे, म्हणजे चित्तशुद्धी सांगतात आपल्याला करायला. आणि ती अत्यंत अवघड आहे. खरं म्हणजे आपण जर एक जुनं गाणं बघितलं तर त्याच्यात सुद्धा म्हटलेलं आहे, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल गड्या तुला रे गडा भीती कशाची. आता इथे सुद्धा बघा, पूर्वीची गाणी खरंच अर्थपूर्ण होती असंही मला वाटतं. कारण तू मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. आता ह्याच्यातच आपल्याला किती सांगून जातात की आपलं चित्त शुद्ध हवं, नाही का. आणि पुढे म्हटलेलं आहे, तुला भीती कशाची. आता मन जर शुद्ध असेल तर आपल्याला भय राहतच नाही, म्हणजेच ते अभय तिथे निर्माण होतं आणि आपण परमेश्वराकडची वाटचाल व्यवस्थितपणे करू शकतो, कारण आपल्याला कशाची भीतीच नसते. आता हे सगळं म्हणताना आपली चित्तशुद्धी होणं हे जेवढं महत्वाचं आहे, म्हणून असं म्हटलं जातं की मन चंगा तो कटवती मे गंगा. हे जसं आहे, प्रत्येक गोष्ट आपल्याला छान दिसायला लागते. अशा पद्धतीने आपल्याला ह्या आचार्यांनी इथे बऱ्याचशा गोष्टी सूत्र रूपाने सांगितलेल्या आहेत. आता ह्या सूत्र रूपाने सांगितलेल्या आहेत म्हणजे आपल्याला शिष्याबद्दल सांगताना ते असं म्हणतात की तो सत्शील हवा. आता सत्शील हवा हे सांगताना त्यांनी सत्शील म्हणजे काय या सगळ्याप्रमाणे आपण त्याची उत्तरही बघितली आणि आपण त्याचा विस्तारही बघितला. पण याच्याच बरोबर ते आपल्याला सांगतात की दुःशील नको, वाईट नको. म्हणजे हा उच्चार ते करत नाहीयेत, पण इनडायरेक्टली आपल्याला ते सांगतात की आपण दुःशील असता कामा नये. आता दुःशील म्हटल्यानंतर आपण हे आठवायचं, कौरवांची जी बहीण होती तिचं नाव दुःशीला होतं. आणि कौरवांची वृत्ती आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, आतताईपणाची सगळी लक्षणं त्याच्यामध्ये येतात. आणि म्हणून त्या वृत्तीचा त्याग करायला पाहिजे, हे इनडायरेक्टली ते आपल्याला सांगतात. म्हणजे त्या दोन्ही बाजूनी असा विचार करायला लावणारी अशी ही खरं म्हणजे प्रश्नोत्तरी आहे. अर्थात परमार्थ प्राप्ती जी आपल्याला करायची आहे, ज्या मार्गावरनं आपल्याला जायचंय, त्यामध्ये तृष्णेचा त्याग करायचा आहे, शम दम असं साधन चतुष्टय करायचंय, तप अहिंसा आणि हे दान, आत्मानात्म विचार, संतोष, हे सगळं आचरणात आणायचंय. कारण आचरण हे अत्यंत महत्वाचं आहे. आपण श्रवण करतो, या कानाने ऐकतो, त्या कानाने सोडून देतो, पण ते आचरणात आपल्या किती उतरतं हे महत्वाचं आहे. आणि असं जर आचरणात आणायचं असेल तर सत्संगती हवी. म्हणजे पुढचा प्रश्न जो आहे तो सत्संग महत्वाचा आहे असं म्हटलं जातं. आता या सत्संगाविषयी माधुरीताई काय सांगता तुम्ही? सत्संग हा खरंच खूप व्यापक विषय आहे. मानवी जीवनामध्ये व्यवहारात काय किंवा परमार्थात काय, व्यक्ती विकासाच्या दृष्टिकोनातनं संघ कुणाचा आहे तुम्हाला, याला अतिशय महत्व आहे. कारण संगतीमुळे एक तर प्रगती तरी होईल, नाहीतर अधोगती तरी होईल.
आणि हे लक्षात ठेवूनच उत्तम संगत ठेवण्याचा म्हणजे तो आग्रहच आपण धरावाचा की मला संगत ही उत्तमच राहील, हा माझा आग्रह असावा. सत्संगामध्ये राहून माणसाने काय करायचंय, तर गीतेत सांगितल्याप्रमाणे स्वतःचाच मित्र बनून राहायचंय. आपल्याला कुणाची संगत आहे यावरून आपल्या आयुष्याला नक्की कलाटणी मिळते. म्हणजे मी समर्थांची कृपा समजते की ह्या आध्यात्मिक क्षेत्रात आल्यानंतर अनेक चांगल्या व्यक्ती भेटल्या, जसं समर्थांनी संध्याताईंची भेट घालून आणली. त्यामुळे हा संघ जो आहे, हा सत्संग जो आहे, त्याच्यातून ह्या अनेक विचारांना वेगळी दिशा मिळत गेली. ही त्यांची कृपाच आहे. जसं संध्याताईंनी आता सांगितलं ना की एक करा सांगतात तेव्हा एक करू नका, असंही आपल्याला आचार्य नकळत सांगून जातात, सूचित करतात, उल्लेख नाही. जसं सत्संग हवा ह्याचाच अर्थ काय, दुस्संग नको. नारद भक्ती सूत्रामध्ये पण 43व्या सूत्रात सांगितलंय की दुस्संगाचा त्याग कर. जर तुला तुझ्यामध्ये काही स्वतःची उन्नती करून घ्यायची असेल तर दुस्संगाचा अंतर्बाह्य त्याग कर. या आत बाहेर आतमधला कुठला, जे आपण विचार करतो ना, तो संगतच आहे. नको ते विचारांची जेव्हा मी संगत धरते, नको ते विकार जवळ बाळगते, हा संगतच आहे. तर हा दुस्संग आहे आणि त्याचा त्याग करा, असं आपल्याला या ठिकाणी आचार्यांनी सांगितलेलं आहे. सत्संगाचा संग धरा असं आपल्याला सांगितलेलं आहे. कारण दुस्संग जर असेल तर काय होतं, त्या जीवाला सत्संगापासून हा दुस्संग परावृत्त करतो. चांगल्या गोष्टीकडे ओढ घेण्याची प्रवृत्ती या संघामध्ये राहिल्यानंतर राहत नाही. संगत जशी असेल तसे तुम्ही बदलता. याच्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये खूप छान एक दृष्टांत दिलाय, पाण्याचा दृष्टांत दिलाय. पाणी कसं आहे, मुळातच शुद्ध आहे, त्याचा रंग वगैरे बघितलं पारदर्शक आहे. पण जसं पाणी वेगळ्या वेगळ्या वेलींमध्ये वनस्पतींमध्ये शिरतं त्यावेळेला काय होतं, त्याचा दोष लागून ते पाणी आंबट, तिखट, कडू असं बनतं. म्हणजे ते ज्याच्या संघात येणार तसं त्या पाण्याला रूप यायला लागतं. म्हणजे गणपती वगैरे याच्यात डेकोरेशनला लावतात ना, कारंजी असतात, त्या कारंज्यांमध्ये वेगळे वेगळे लाईट झोत सोडले जातात, प्रकाश झोत, आणि त्याच्यामुळे तो पाण्याचे रंग बदलत जातात. त्यामुळे आपल्याला वाटतं अरे हे पाणी लाल रंगाचे, पाणी हिरव्या रंगाचे, पण मुळात पाण्याला रंग नाही हे आपल्या लक्षातच राहत नाही. आणि संगत जी आहे ना, त्याच्यामुळे मूळ चांगलं काय हे आपल्या लक्षात राहत नाही. म्हणून मग संगत चांगली ठेवायला सांगितले. आत्म्याचं तसंच होतं. आत्मा जेव्हा देहाच्या संगतीमध्ये येतो ना, तेव्हा त्याचं शुद्धपण, मुळात तो शुद्ध आहे आणि त्याचं शुद्धपण लोप पावतं आणि मग त्याच्यामध्ये अनेक विकार उत्पन्न होतात. आणि म्हणून मग काय करायचं, जी आपण आसक्ती पहिल्या दिवसापासून बघतोय त्या आसक्तीलाच मारून टाकायचं. म्हणजे मग तिच्यामुळे जे विकारांची पिल्लं तयार होत आहेत ना, ही पिल्लं आपोआपच नष्ट होतील. मग ह्याच्यासाठी काय करायचं आहे, विवेकी लोकांची संगत धरायची आहे आणि मग अशा लोकांच्या सहवासात राहायचं. हा सत्संग म्हणजे काय, ज्याच्या सहवासात सत्याचा संग होतो त्याला सत्संगती म्हणतात. आणि ही कुठून मिळते आपल्याला, सद्गुरूंच्या सान्निध्यात. आपल्याला काल हे ऐकायला मिळालं. आणि सद्गुरूंकडून झालेला बोध बघा, सद्गुरू आणि सत्शिष्य, सद्गुरूंकडून झालेला बोध, जो शुद्ध अंतःकरण असलेला जो शिष्य आहे त्याला हे ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. हा बोध त्याच्या अंतःकरणात उतरतो. म्हणजे बघा, श्रीकृष्णाचं उदाहरण घ्या. श्रीकृष्णाच्या सत्संगात राहिल्यामुळे अर्जुनाला काय काय प्राप्त झालं, श्री, विजय, नीती, वैभव, केवढा त्याला लाभ झाला बघा. आणि म्हणूनच सत्संगामध्ये राहणं हे भाग्याचं लक्षण आहे. आणि सत्संगामध्ये राहण्याबरोबरच ती सत्संगती टिकणं हे तेवढंच महत्वाचं आहे. या सत्संगती विषयावर बराच विस्तार होऊ शकतो, पण सत्संगती बरोबर या ठिकाणी आचार्यांनी आपल्याला दानाचं महत्व सांगितलं. दान हा विचार जो आहे ना, तोही नेमका जाणून घेण्यासारखा आहे. कारण आता चातुर्मास चालू झालाय, श्रावण येणार आहे, त्यामुळे आमची दानशूर वृत्ती जी आहे ती अगदी उफाळून येणार आहे. पण हा जो दान हा विचार आहे, तुमचं जे दातृत्व शक्ती जे आहे त्याचं दर्शन याच्यामध्ये घडवणारं हे कर्म आहे. हे कर्मच आहे आपल्याकडनं, पण ते तुम्ही कायिक, वाचिक, मानसिक स्तरावर कसं करता हे महत्वाचं आहे. मग ह्याच्यामध्ये तुमची आर्थिक परिस्थिती महत्वाची नाहीये, तुमची देण्याची वृत्ती कशी आहे आणि ती किती आहे ही अतिशय महत्वाची आहे. म्हणजे मी एक फक्त गोष्ट सांगते, त्याच्यातनं आपल्याला हे दानाचं महत्व कळेल.
अधिक मासामध्ये आपण भरपूर दान करतो. तर एक मोठ्या श्रीमंत घरातली एक स्त्री आहे आणि तिने ठरवलं की आता मी चांगलं दान करणार आहे. त्याच्यासाठी ती एका ब्राह्मणाला बोलवते. तिने नवस केलेला आहे आणि म्हणून मग ती ब्राह्मणाला बोलवते आणि ब्राह्मणाला सांगते की मला तुम्हाला दान करायचंय, तुम्ही ह्या दिवशी या. ब्राह्मण एकदम मोहात पडतो. जे नकोय आपल्याला, हेच प्रश्नोत्तरी हेच सांगते की हा मोहात अडकू नका. कारण हा ब्राह्मण जो आहे तो सर्वसामान्य जीव आहे. तो त्यामध्ये अडकतो आणि त्याला वाटतं वा अधिक मास आहे, चांगले आपल्याला अनारसे वगैरे ताट भरून मिळतील. तो त्या आशेने त्या बाईकडे जातो. त्या बाई पण श्रीमंत घरातल्या येतात, मोठं ताट घेऊन येतात, झाकलेलं असतं ते ताट आणि त्याला असं वाटतं चला आता आज आपल्याला खूप चांगलं दान मिळणार बरं का, श्रीमंत घरचे म्हणजे काहीतरी सोनं नाणं काहीतरी मिळेलच आपल्याला. तर ती बाई अगदी हसतमुख त्याचं स्वागत करते आणि त्यांना पाटावर वगैरे बसवते, त्यांचं पूजन वगैरे जे काय आहे ते सगळं होतं आणि त्या ताटावरचं जेव्हा ते झाकलेलं वस्त्र असतं ते काढलं जातं तेव्हा मात्र ब्राह्मणाचा चेहरा पाहण्यासारखा होतो. कारण त्या स्त्रीनी एका छोट्या वाटीमध्ये 21 शेंगदाणे, बघा त्यात सुद्धा कटौती केलेली आहे, 21च शेंगदाणे भरलेले आहेत आणि तिने सांगितलं की मी असा नवस बोलले होते की माझी इच्छा पूर्ण झाल्यानंतर एका ब्राह्मणाला मी 21 शेंगदाणे दान करेन. माणसाची वृत्ती, ते दाणे सुद्धा म्हणजे जसं सत्यनारायणाच्या पूजेला आपण ठराविकच पूजा साहित्य घेऊन येतो, सत्यनारायणचं वेगळं पाकिट मिळतं, तो पॅक एक वेगळा मिळतो की हे त्या सुपाऱ्या त्याच्याच आणि आम्हीही आनंदाने घेऊन येतो. आम्हीही देवासमोर दिवा लावतानाचं तेल वेगळं ठेवतो, म्हणजे जे स्वस्त असेल ते. हे मी बघितलंय म्हणून सांगते. माझी वृत्ती हे सगळं करत असताना कशा पद्धतीची हवी, हे या सगळ्या गोष्टींच्या मागे महत्वाचं आहे. दान करताना तुमची वृत्ती जर ह्या स्त्रीसारखीच सडकी मनोवृत्ती असेल, फळ तसंच मिळणार आहे. आणि म्हणून मग पुराणातल्या अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. रघुवंशातला जो राजा आहे, रघु राजा आहे, तो दर 5 वर्षांनी आपली वैयक्तिक संपत्ती आहे त्याचं दान करतो. ह्याच रघुवंशातला राजा हरिश्चंद्र स्वप्नात दिलेलं दान त्यांनी प्रत्यक्षात त्या ऋषींना दिलेलं आहे. कर्णाचं उदाहरण आपण बघतो, त्याला जन्मता प्राप्त झाली कवच कुंडल ही त्यांनी दान म्हणून देऊन टाकलेलं आहे. म्हणजे ह्या ज्या सगळ्या कथा आहेत त्यामध्ये कोणताही स्वार्थ न बघता सर्वस्व देणारे असे हे दानशूर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात आणि यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे. नुसतं पुराणातल्या कथा ऐकायच्या आणि वाचायच्या नाहीत, त्यातनं नेमकं टिपून मला माझ्यामध्ये घ्यायचंय. म्हणजे हे दान जे आहे ते त्याग सूचक आणि म्हणूनच वैराग्य दर्शक असंच ठरतं. आणि हे जे अशा वृत्तीने दिलेलं दान हे ब्रह्मप्राप्तीचा आनंद देतं. आणि हे दानाचे असे अनेक प्रकार आहेत. ह्या जे दानांचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये कोणी अन्नदान करतं, वस्त्रदान करतं, ज्ञानदान करतं, हे बरेच प्रकार आहेत. त्या प्रत्येक प्रकाराचं आपापलं महत्व आहे. पण या सगळ्यामध्ये अभयदान सर्वश्रेष्ठ सांगितलंय. त्याचं महत्व काय आहे संध्याताई, तुम्ही जरा सांगू शकाल का? संध्याताई तुम्ही म्यूट आहात. नाही. हा ठीक आहे. हे जे आता तुम्ही दानाचे सगळे प्रकार सांगितलेत, पण अभयदान जे म्हटलं जातं ते थोडं वेगळंच आहे बरं का. दैवी आणि आसुरी संपत्ती ह्या गीतेमध्ये सांगितलेल्या आहेत आणि आचार्यांनी भगवद्गीतेवरती भाष्य पण केलेलं आहे. आणि त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर अभय म्हणजे सर्वथा भयाचा अभाव असणं. आता आपल्या वयाप्रमाणे जर आपण बघितलं तर आहार, निद्रा, भय, मैथुन हे सगळं कमी कमी होत जातं. आहार, निद्रा आणि मैथुन. पण भय कमी होत नाही, ते वाढतच जातं. कारण मृत्यूचं जे भय आहे ना ते आपल्याला कायम असतं. आणि त्यामुळे भगवंतानी पहिला जो दैवी संपत्तीचा गुण सांगितलेला आहे तो म्हणजे अभय सांगितलेला आहे. कारण भय हे नेहमी द्वैतात असतं. आम्हाला जर साधं बघितलं तर घरात उंदीर आला, पाल आली, झुरळ आलं तर लगेच आम्हाला भीती वाटते नाही का. अशा अनेक गोष्टींचं आम्हाला भय वाटतं. आणि भर्तृहरीनी त्याच्या वैराग्य शतकामध्ये सांगितलेलं आहे की भोगे रोग भयम कुले च्युती भयम
वित्ते नृपालात भयम, माने दैन्य भयम, बले रिपु भयम, रूपे तारुण्यात भयम. आणि हे सगळं सांगत असताना सगळ्याच जगामध्ये अनेक वस्तू या भयावह आहेत, पण एकच असं ठिकाण आहे विष्णुपद ज्याला म्हणतात, ते विष्णुपद मात्र अभय तिथे आपल्याला मिळतं. कारण हे शिव आणि विष्णू याच्याबद्दलही आचार्यांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे, पण ते आपण शेवटी बघणार आहोत. आता अभयदानाविषयी जर सांगायचं झालं तर स्वतःच्या प्रत्येक भीतीमध्ये, म्हणजे जी भीती आपल्याला वाटत असते ना, त्याच्या मागे कुठेतरी एक इच्छाशक्ती पण असते बरं का. आता आपण म्हणजे आता मी हे जे वाक्य बोलले त्याच्याबद्दल थोडं विश्लेषण करते, की भोगी असतो त्याला रोगाचं भय असतं, पण भोगण्याची इच्छा असते ना. तसंच जो राजा असतो त्याला सुद्धा आपलं वैभव प्राप्त करावं ही इच्छा असते, पण वैभव जाण्याचं भय असतं. तारुण्यात सुद्धा आपल्याला सौंदर्य जे आपलं असतं ते वृद्धापकाळात जाऊ नये ही इच्छा असते, म्हणून त्या तारुण्यातनं वृद्धापकाळात जाताना आपल्याला भीती वाटत असते. म्हणजे आचार्य असं सांगतात की या ज्या इच्छा आहेत या खरं म्हणजे नश्वर आहेत. एक पूर्ण झाली की दुसरी निर्माण होते हे आपल्याला माहिती आहे. त्या इच्छाच तू निर्माण करू नको. समर्थ सुद्धा आपल्याला म्हणतात, मगाशी तुम्ही समर्थांचं सांगितलं त्याच्यावरनं आठवलं की मना कामना नको विषयांची. त्यामुळे ह्या इच्छा कामना ह्या ज्या सगळ्या आहेत ह्या कुठेतरी थांबवायला पाहिजेत. जसं मी मगाशी उदाहरण दिलं की तरुणपणामध्ये असलेलं सौंदर्य हे अगदी लाडका आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणून सांगते की तरुणपणामध्ये असलेलं सौंदर्य म्हातारपणी राहणार नाही, हे तू मान्य कर ना. हा निसर्गाचा नियम आहे. किती वर्ण जरी मेकअप केलं तरी ते भरून येत नाही. पण एकदा मी एका लग्नाला गेले होते बरं का, आणि तिथे मुलाचं लग्न होतं आणि त्यामुळे सासूबाई अगदी नटून थटून सगळ्यांचं स्वागत करत होत्या. दिसायला अतिशय सुंदर होत्या, देखण्या होत्या, काही प्रश्नच नाहीये. आणि त्या इतकं आधी मुळातच नटलेल्या पण होत्या आणि त्या इतक्या सुंदर दिसतच होत्या खरं म्हणजे. आणि मग एकाने सहज त्याला जाता जाता म्हटलं, वा तुम्ही अजूनही सुंदर दिसताय बर का. त्या इतक्या काही खुश झाल्या आणि स्वतःकडे असं बोट दाखवून त्या म्हणाल्या, अहो तुम्हाला काय सांगतो, आता बघाच तुम्ही, तुम्हालाच लक्षात येणार नाही की ही सून का ती सून, म्हणजे जी आतमध्ये स्टेजवर उभी आहे ती सून का ही सून. आता तुम्हीच सांगा, हे मुलाचं लग्न आहे, तीच सून तरुण आहे आणि ज्या मुलाची आई आहे तिच्या आणि हिच्या वयात काहीतरी अंतर आहे की नाही. म्हणजे पण आम्ही मानत नाही ना ते. आम्हाला कायम सुंदरच समजत राहतो आणि इथे कुठेतरी आम्हाला ते सौंदर्य जपण्याची इच्छा निर्माण होते आणि म्हातारपणात ती जाण्याची भीती निर्माण होते. म्हणजे प्रत्येक भीती मागे आपली कुठली तरी इच्छा असते, ती या प्रकारे असते. आता ह्याच्यामध्ये जे जाणार आहे ते जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि जे आमच्यापाशी कायम आहे, कुठेही जाणार नाहीये, त्याचा मात्र आम्ही विचारच करत नाही, ते म्हणजे आमचं आत्मतत्व. आता ह्याच्यात म्हातारपणामध्ये आपलं सौंदर्य कमी होणार हे आपल्याला माहिती असतं, त्यावेळेला आपण आपलं आंतरिक सौंदर्य वाढवायचं असतं, हे आपल्या लक्षातच येत नाही. आणि म्हणून इथे हा श्लोक जास्त महत्वाचा आहे की प्रत्येक भीती मागे आपली इच्छा असते. आता हे झाल्यानंतर अभयदानाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, हे आहे ना ते अभयदान आहे. आता इथे पण भीती आहे ना, त्यामुळे भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे असं सद्गुरू आपल्याला अध्यात्मामध्ये सांगतात आणि आपल्याला अभय देत असतात. पूर्वीच्या काही व्यवहारामध्ये बघितलं तर राजे लोक होते ते सुद्धा शरण आलेल्याला अभय देत होते, अर्थात ते त्याप्रमाणे वागतही होते. पूर्णपणे त्याला अभय दिल्यानंतर कोणतीही इजा करत नसत, त्याला त्याचा मान व्यवस्थितपणे ठेवत असत. अशा पद्धतीने दुसऱ्याला अभय देण्यासाठी सुद्धा आपल्या मनाची अंतर्शुद्धी लागते आणि म्हणून ही अंतर्शुद्धी असेल तर दुसऱ्याला आपण अभय देऊ शकतो. म्हणून हे दान सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ज्या वेळेला आपल्या कामनांचं खोटे पण लक्षात येतं, व्यर्थता लक्षात येते, तेव्हा त्याचं महत्व जास्त आपल्याला कळतं. म्हणजे कसं आहे, ज्या वेळेला मी म्हणते की मला जगण्याची इच्छा आहे तेव्हा मला मृत्यूचं भय वाटतं, पण मी जेव्हा म्हणते की आज ना उद्या मी मरणारच आहे,
हे सत्य मला पचवायला पाहिजे. आणि आज ना उद्या मी मरणार आहे असं जेव्हा मी म्हणायला लागते, त्यावेळी कोणतरी म्हणतं, "ए असं नको हं बोलू." म्हणजे हे भय जे आमच्यामध्ये आहे मृत्यूचं, ते भय विसरण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या गोष्टींचा आनंद शोधत असतो आणि त्याच्यामध्ये रमायला लागतो. आपण लहान बाळाचं उदाहरण घेतलं, तर लहान बाळाला आपण म्हणत नाही, पण मी आता उदाहरण द्यायचं म्हणून म्हणते, की लहान बाळाला आपण जर म्हटलं, "तू आता मरणार आहेस बरं का." अगदी छोटं तान्हं बाळ आहे आणि त्याला आपण म्हटलं, "तू आता मरणार आहेस बरं का." त्याला काहीही सोयर सुतक नसतं. कारण त्याला ते भयच माहिती नाही ना. म्हणजे मृत्यूचं भय सुद्धा त्याला माहिती नसतं, म्हणून तो आनंदात असतो. आणि आपले सद्गुरू आपल्याला हे मृत्यूचं भय आहे त्याच्यापासून दूर करत असतात आणि अभय देत असतात. एकदा ते अभय आपल्याला निर्माण झालं, की आपण अभय दान करू शकतो, पण आधी त्याच्यासाठी आपल्याला ते कळावं लागतं. आणि हे जे निर्भय होणं आहे ना, याच्यामध्ये स्वतःच्या कामना पूर्ण करणं, हे आपल्या जीवनाचं जे ध्येय आपण ठरवतो ना, त्या विचारसरणीमधनं मुक्त होणं म्हणजे अभयदान. आणि ते आपण अभय दुसऱ्याला देऊ शकतो. म्हणजे त्याच्या मनातल्या ज्या भीती आहेत, त्या आपण दूर करू शकतो, त्याला त्याच्यापासून मुक्त करू शकतो. हे सुद्धा अभयदानच आहे. आता जगामध्ये सर्वच वस्तू भयावह आहेत. पण एक विष्णुपद जे आहे तिथे अद्वय आहे, अद्वैत आहे. त्यामुळे तिथे अभय आहे. म्हणून आचार्य आपल्याला वेळोवेळी शिव आणि विष्णू यांची पूजा करायला सांगतात किंवा उपासना करायला सांगतात, की ज्यामुळे आपल्याला आनंद प्राप्ती होते. आणि आनंद प्राप्ती होते म्हणजे आनंद म्हणजे संतोष. त्यामुळे माधवीताई, हा आनंद प्राप्ती होते ती महत्वाची आहे नाही का? तुम्हाला काय वाटतं आनंद अगदी बरोबर. प्राप्तीबद्दल? हा हा. आनंद म्हणजे संतोष. आणि ह्या आनंदाच्या ज्या श्रेणी आहेत ना, त्याची एक अभिनव कल्पना उपनिषदामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये सांगितले मानुष आनंद, त्यापेक्षा अधिक कुठला चांगला, किन्नरांचा आनंद, त्याच्यावरची पायरी कुणाची, तर गंधर्वाचा आनंद, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आनंद कुणाचा, तर देवांचा आनंद. पण सर्वश्रेष्ठ आनंद कोणता, तर आत्मानंद. एक लक्षात घ्या, ज्याचं मन संतुष्ट तो इंद्रापेक्षा पण सुखी आहे. संतुष्ट वृत्ती ही अतिशय महत्वाची आहे. एका छोट्या गोष्टीतनं सांगते. एकदा सिकंदर भारतामध्ये आला, पौरसाची त्यांनी भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं, भारतामध्ये असं काय विशेष आहे सांग बरं. तर पौरसांनी सांगितलं, की भारतामधले जे संन्यासी आहेत ना, ते विशेष आहेत. म्हणले कोण आहेत बरं, मला सांग, बोलव त्यांना. तर पौरसांनी सांगितलं, नाही आपल्याला त्यांना भेटायला जायला लागेल, ते इकडे येणार नाहीत. आणि मग हे सांगितल्यानंतर हे दोघं जण वाळवंटामध्ये गेले. वाळवंटामध्ये गेल्यानंतर तिथे एक संन्यासी ऊन खात पडला होता. आणि कोणीतरी आलं ह्याची चाहूल लागली म्हणून त्यांनी डोळे किलकिले करून बघितलं आणि पुन्हा डोळे मिटून घेतले. सिकंदराला आता संताप आला, की मी आलो आणि त्याची दखल पण घेतली नाही. तो संतापून म्हणाला, मी कोण आहे माहितीये का तुला? संन्यासी म्हटला, हो माहितीये, तू सिकंदर आहेस. अरे मग माझ्यासमोर पाय पसरून काय बसलायस? संन्याशाने जे उत्तर दिलं ना, ते अगदी महत्वपूर्ण आहे. त्यांनी सांगितलं, अरे वेड्या, मी तुझ्यासमोर हात नाही पसरले, मग पाय पसरायला काय हरकत आहे? हेच खरं जे आहे ना, ही जी तृप्ती आहे ना, हेच संतुष्टता आहे. ही महत्वाची आहे. म्हणजे मी समाधानी आहे, मी संतुष्ट आहे, असं जेव्हा मला सांगायला लागतं ना, तेव्हा मी असमाधानी हे लक्षात घ्या. संतुष्टता ही आतून आली पाहिजे, त्यामध्ये लाचारी नको. म्हणजे कोल्ह्याचं उदाहरण घ्या. जसं कोल्ह्याला द्राक्ष आंबट, त्याला पाहिजे तर असतात पण मिळत नाहीत म्हणून तो म्हणतो नाही मला द्राक्ष नकोच आहेत. म्हणजे संतुष्टता ही मनापासनं पाहिजे. खोटं समाधान करून यामध्ये घ्यायचं नाही. मनापासून असेल ना तर तुम्ही खरे समाधानी व्हाल. याच्यामध्ये या कोल्ह्यासारखी पराभूत मनोवृत्ती नको. तर संतोष हा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आहे, हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. आणि ह्याचं महत्व का सांगताय, कारण चित्तामध्ये संतोष असेल तर भगवंत प्राप्तीसाठी केलेली जी साधना आहे ती फलदायी ठरते. आणि म्हणून आचार्यांनी या ठिकाणी या संतोषाचा समावेश केलाय. संतुष्ट मनोवृत्ती असेल तर आत्मविचार घडणं हे अगदी सहज शक्य आहे.
असं त्यांना या ठिकाणी सांगतात. माधवीताई, हा, माधवीताई, तुम्ही आता जे सांगताय ना की संतत्व प्राप्त होईल, आता म्हणजे दान, सत्संग, आत्मविचार, संतोष हे ज्याच्यात आहे त्याला संत म्हणायचं का मग? हा, तुम्हाला संध्याताई, हा प्रश्न इतका बरोबर आहे ना, कारण पुढचा शिष्याच्या मनात लगेच हा प्रश्न आलाच आहे पुढे. त्यांनी विचारलं की संत कोणाला म्हणावं? हा, तर त्यांनी सांगितलंय, जो दुःखाने संतप्त होत नाही. आपण कशामुळे संतप्त होतो, आपल्याला क्रोध कशामुळे होतो, तर दुःख येत गेली ना तर आपला राग वाढायला लागतो. पण हा जो संत आहे तो दुःखाने संतप्त होत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुखाची इच्छा धरत नाही. वृत्तीत बदल म्हणजे किती करायचा आहे बघा. षड्विकार रहित अशी त्याची बुद्धी स्थिर असते. म्हणजे आपण 2 दिवस बघतो ना, जे काही त्यागायचंय तर ह्याच्या विरहित आहे त्याची बुद्धी. ह्या कुठल्याही गोष्टींचा संग त्याला लागलेला नाहीये. त्यामुळे तो स्थिर बुद्धीचा आहे. आणि अशा ह्या सत्संगाचा जर आपल्याला लाभला ना, तर या संतांचा सत्संग जो मगाशी आपण बघितलं, तो संग लाभला तर तो आपल्यासाठी अतिशय सुखमय आणि संतोषदायी असतो. कारण ह्या संतांमध्ये ह्या दोन्ही वृत्ती आहेत. सुखमय आणि संतोषाचं मूळ असे हे संत आहेत. यांच्या ठिकाणी तृष्णा नाही, ज्या तृष्णेचा विचार आपण केला. सदैव तृप्त असे हे संत आहेत. आता समर्थांचंच पुन्हा एकदा उदाहरण घेतलं तर संत स्तवन त्यांनी जे केलेलं आहे दासबोधातल्या स्तवनामध्ये, तेव्हा त्यांनी आत्मस्वरूप साठवण्याचं सत्पात्र म्हणजे संत असं त्यांचा गौरव केलाय. म्हणजे आपला देह कसा असायला पाहिजे, देह हे पुण्य साठवण्याची पवित्र जागा झाली पाहिजे आणि ती आहेच तशी, फक्त त्याचं मला विस्मरण झालेलं आहे. आता या संतांनी अखंड सत्याचा ध्यास घेतलेला आहे. अत्यंत अनासक्त, मोहामध्ये ते अडकलेले नाहीत. ब्रह्मनिष्ठ असे हे संत योग्य साधन मार्ग स्वीकारून त्या पद्धतीने त्यांचं आचरण चालू असतं. पूर्णपणे समर्पण भाव त्यांच्या मनात असतो. त्यांच्या आचरणामध्ये ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. त्यांच्या मनामध्ये आणि आचरणात या दोन्ही गोष्टी चालू असतात. आणि सद्गुरूला शरणागत होणारे ब्रह्मनिष्ठ त्यांच्या उपदेशाने संत होतात. इथे ना एक स्वामी स्वरूपानंद म्हणतात, तो एक अभंग असा इथे आठवतो. खरं म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, आणिकाचे सुख देखोनी जो सुखी होय धन्य लोकी तोची संत. आणिकाचे दुःख देखोनिया डोळा येई कळवळा तोची संत. आणिकाचे दोष आणि ना जो मनी गुणाते वाखाणी तोची संत. लोककल्याणार्थ वेची जो जीवित संत आणि महंत स्वामी म्हणे. वा, नाही का? बरोबर. हाच तर सामान्य आणि असामान्यातला फरक आहे ना. ब्रह्मनिष्ठ संत सगळा भार परमात्म्यावर टाकतात आणि सामान्य जीवांचं कसं होतं, तो मात्र मी या अहंकारापोटी सततच्या चिंता, काळज्या या ओझ्याखाली कायम दबलेला असतो आणि त्याच्यातच आपलं आयुष्य वाया घालवतो. आणि म्हणूनच पुढच्या प्रश्नामध्ये आलेलं आहे की प्राण्यांना चढणारा ज्वर कोणता? ज्वर हा उल्लेख आहे. तर या ठिकाणी आपल्याला कुठला ज्वर जडलेला आहे? चिंतेचा. बघा, चिंता किती आमच्या मागे. सगळ्यात मोठं दुःख आम्हाला या चिंतांमुळे होतो. मनामध्ये दाह निर्माण होतो. किती आपल्याला त्यांनी मनस्ताप होत असतो विचार करा. माझं कसं होईल ही चिंता तर आपल्याला असते, पण माझ्या नंतर ह्या लोकांचं, घरातल्यांचं कसं होईल असं मला वाटत असतं. कारण का? माझी परमेश्वरावर निष्ठा नाही. श्रद्धापूर्वक अंतःकरणाने जर मी भगवंताचं पूजन केलं, त्याचं स्मरण केलं, म्हणजे बघा आम्ही पूजापाठ करतो, जपजाप्य करतो, सगळं करतो, मंदिरांमध्ये जातो, वारानुसार त्या मंदिरात जातो, त्या देवांना साकडं घालतो, त्यांचं दर्शन घेतो, हे सगळं आम्ही करतो. म्हणजे आम्हाला सात्विक वाटत असतो. पण प्रत्यक्षात तसं होतं का? मंदिरात जाऊन आम्ही काय करतो? आमच्या चिंता, आमच्या काळज्या ते भगवंतावर लादतो. बाबा रे तू ही काळजी घे, बाबा रे तू ती काळजी घे. सारखं त्याला काही ना काहीतरी आम्ही मागत असतो. बघा, काय मागावं हे पण मला कळलं पाहिजे. काल आपण गुरुत्व आणि लघुत्व हे याचना कशाची करायची हे आपण बघितलं. मी इतकं देवाचं करते, मग मला ही चिंता किंवा काळजी का वाटते?
हा आपण कधी विचार केला का? पूर्ण निष्ठेने जर मी भगवंताची पूजा करत असेन, पूर्ण निष्ठेने मी जर त्याचं स्मरण करत असेन, ती जपमाळ माझ्या हातामध्ये सदैव असेल, तर मला चिंता आणि काळजी वाटायचं कारण नाही. पण माझ्यामधला अहंकार मला स्वस्थ बसू देत नाही आणि मनामध्ये भीती, मगाशी जो उल्लेख झाला, अनेक गोष्टींचं भय माझ्यामध्ये राहतं आणि त्याच्यामुळे या चिंता आणि काळज्यांचं गाठोडं माझ्या मनावर सतत ओझं त्याचं असतं. भगवंत करेल ही दृढ निष्ठा माझ्यामध्ये नाहीये, पण तो सगळं काही तारून नेईल हा भाव मनामध्ये दृढ झाला की मला जो ज्वर जडलेला आहे ना चिंतेचा, तो आपोआप दूर होईल. आणि मग तो कधी होईल? की त्यासाठी माझी विवेक बुद्धी जागी पाहिजे. हा विवेक म्हणजे काय? सत आणि असतची जाणीव असते, तो विवेकी असतो. पण सामान्य माणसाला काय होतं? त्याला कशाचाच विवेक नसतो. अज्ञानामध्ये आपलं जीवन जगत राहतो. राग, लोभ, द्वेष, मत्सर, आपण ह्या सगळ्याचा विचार केलेला आहे. ह्या सगळ्यांनी बाधित होऊन तो आपलं आयुष्य निष्क्रियपणे जगतो आणि स्त्री संघामध्ये पण फसतो. संध्याताई, आता या ठिकाणी स्त्री संघ हा विषय निघालाय, तर एक विचारावं असं वाटतं की आचार्यांचे स्त्रीविषयक विचार ह्या प्रश्नोत्तरी जेव्हा मध्ये आपण बघतो, तेव्हा ते थोडे वेगळे वाटतात. म्हणजे आचार्य स्त्रियांची निंदा करतायत का काय असं वाटतं. याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा, असं जर ते वर आपण पाहिलं ना, तर या प्रश्नोत्तरीमध्ये स्त्रियांसंबंधी त्यांनी जे उच्चार केलेले आहेत ते वर पाहता आपल्याला असं वाटतं की ती स्त्रियांची निंदा आहे की काय. पण इथे आपण वरवरचा विचार करणार नाही आहोत, त्या विचारांमागचा विचार पाहणं आपल्याला जास्त महत्वाचं आहे. कारण इथे त्यांनी जो काही प्रश्नांमध्ये म्हटलेलं आहे त्याप्रमाणे सुरा इव का संमोहयती असं विचारलेलं आहे. म्हणजे मदिरे समान मोहित करणारी कोण? तर ती स्त्री असं म्हटलेलं आहे. असं त्यांनी बऱ्याच ठिकाणी म्हटलेलं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने म्हटलेलं आहे. पण एक मला आता सहज गंमत म्हणून सांगावं असं वाटतं की त्या काळामध्ये, आचार्यांच्या काळामध्ये स्त्री मुक्ती संघटना वगैरे नव्हत्या म्हणून बरं आहे, नाही तर त्याच वेळेला त्यांनी गदारोळ घातला असता. अर्थात अजूनही विचारांमागचा विचार पाहण्याची बुद्धी आपल्याला होत नाही, हे त्याचं दुर्दैव आहे. अन्यथा त्या गोष्टी का म्हटलेल्या आहेत हे महत्वाचं आहे. आणि इथे सुद्धा आपण त्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला वरवर वाटतं की आचार्यांनी फारच काहीतरी विचित्र शब्द वापरलेले आहेत की स्त्री म्हणजे धोंड आहे, स्त्री म्हणजे आमक आहे. पण त्याच्या मागचा विचार बघायला पाहिजे. आपण जर वेद काळांमध्ये गेलो तर स्त्रियांना यज्ञ, तप, मंत्र, जप हे सगळं करण्याचे अधिकार होते. पण हळूहळू पुरुष प्रधान संस्कृती कुठेतरी मूळ धरू लागली. अगदी महाभारत काळात सुद्धा आपण जर विचार केला तर ते तिथे आपल्याला पाहायला मिळतं किंवा आपल्या लक्षात येतं. अर्थात त्याची आपल्याला आत्ता इथे कारण मीमांसा काहीही करायची नाहीये. आपण आचार्यांचा कालखंड जर पाहिला तर त्या काळामध्ये नरदेहाला पापात्मा म्हणत होते. तसंच स्त्री पारमार्थिक दृष्टिकोनातनं परमार्थामधली धोंड आहे असंही आचार्य म्हणत होते. कारण तिच्यामध्ये असलेली, त्या स्त्रीमध्ये असलेली एक आकर्षण शक्ती आहे किंवा ममत्व आहे, ती बांधून ठेवणारे पाश तिच्याकडे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण विचार केला तर त्या दृष्टिकोनातनं त्यांनी म्हटलेलं आहे. आपण अध्यात्मामध्ये किंवा ऋषी मुनींच्या जेव्हा गोष्टी ऐकतो तेव्हा सुद्धा म्हणतो ना की ते तपभंग करण्याकरता अप्सरेला पाठवलं. इंद्र नेहमीच पाठवत असायचा तशा पद्धतीने. मग हे जे आहे त्यामुळे हे विचार तशा पद्धतीने मांडण्यात आलेले असले तरी आचार्य स्वतः स्त्रीला माते समान मानतात, हेही आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. खरं म्हणजे भजगोविंदम मध्ये म्हणताना सुद्धा त्यांनी स्त्री विषयक जे विचार मांडलेत, इथे तर मांडलेत ते आपण बघणारच आहोत, पण त्याच्यात सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे, नारीस्तनभर नाभी देशम द्रष्ट्वा मागा मोहावेशम एतन मासम वसादी विकारम मनसी विचंतय वारंवारम. स्त्रियांचं सौंदर्य पाहून तू मोहवश होऊ नकोस, कारण ते फक्त हाडामासाचे विकार आहेत. किती वेगळ्या पद्धतीने सांगितलंय बघा. आता सर्वसाधारण मनुष्याच्या मनामध्ये वित्तेषणा, लोकेषणा, पुत्रेषणा हे असतंच.
आता तृष्णा या भागामध्ये माधवीताईंनी याच्याबद्दल अगदी चांगला उहापोह केलेला आहे. आणि आता त्या म्हणाल्या की सत्संगतीबद्दल म्हणताना की मला संध्याताईंची भेट झाली, पण टाळी एका हाताने वाजत नसते हो, दोन्ही बाजूनी वाजावी लागते. चांगल्या अर्थाने म्हणते बघा, आपण हे सुद्धा दोन्ही वाईट अर्थाने वापरतो, पण त्याच्या विचारांमागचा हा विचार जर आपण लक्षात घेतला तर आज तुमची साथ मला मिळाली, म्हणून तर ही प्रश्नोत्तरी होऊ शकली संवादात्मक रीतीने, नाही का? तर त्यामुळे वित्तेषणा, आपण पुन्हा येऊया आपल्या मुद्द्याकडे, की तृष्णा या विषयाबद्दल आपण बोलताना हा विषय तुम्ही खूप छान तऱ्हेने मांडला होता. पण आपण ह्यातला पुत्रेषणा हा जर भाग बघितला तर त्यासाठी स्त्री संघ लागतो. आता स्त्री पुरुष आकर्षण हे अनादिकालापासून मान्य आहे. प्रजापती व्रताचं आचरण असेल तेव्हा ते धर्मानुसार मान्य सुद्धा आहे. पण महाभारतामध्ये असं म्हटलेलं आहे, विवाहो न विलासार्थ प्रजार्थ एव केवल. म्हणजे ह्या सगळ्यांनी प्रजा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातनं म्हणजे विवाह योग्य आहे, किंवा ती एक विवाह संस्था, कुटुंब संस्था या महत्वाच्या आहेत. पण त्याचा अतिरेक झाला की व्याभिचार होतो आणि मनुष्याचं अधःपतन होतं, तो स्वैर होतो, तो पशुतुल्य होतो. आता प्राचीन काळातलं जर उदाहरण घ्यायचं झालं तर पुरुरवा आणि उर्वशी यांच्या कथेमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर तो रात्रंदिवस तिचा उपभोग घेतो आणि नंतर उर्वशीने घातलेल्या ज्या अटी असतात त्या मोडल्यामुळे ती परत निघून जाते, तेव्हा तो वेडापिसा होतो. म्हणजे ही देवांगना आहे, उर्वशी ही देवांगना आहे, अप्सरा आहे आणि ती चिरतरुण आहे. पहा, आता याच्यामध्ये सहज जाता जाता सांगते, ही अर्जुनाची आजी आहे बरं का. उर्वशी ही अर्जुनाची आजी आहे. महाभारतात ह्याचा संबंध दाखवलेला आहे, संदर्भ. असो, हा आपला कथाभाग नाहीये इथे, पण पुरुरवा आणि उर्वशीचा कथाभाग जो आहे तो आपल्याला परिचित आहे. आणि त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर मनुष्याचं जे पौरुषत्व असतं किंवा पुरुषार्थ जो असतो तो स्त्री संघाचा अतिरेक जर झाला तर क्षीण होतो आणि स्त्री लंपट पुरुष जो असतो तो साधना करू शकत नाही. म्हणून आचार्य इथे सांगतायत की स्त्रीमध्ये गुरफटू नका, ती मदिरे समान आहे. आपलं अंतिम ध्येय जे आहे ते आपल्याला गाठता येणार नाही. म्हणून त्यांनी जर त्या दृष्टीने ते विचार केलेला आहे. अन्यथा आचार्य स्त्रीला शक्तीचं प्रतीक मानतात आणि ते आपल्याला वंदनीय असं मातृतुल्य सुद्धा मानतात. या देवी सर्व भूतेषु मातृरूपिणे संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये असं सुद्धा त्यांनी तिला मान दिलेला आहे. आपले जे ग्रंथ जे बघितलं आपण तर त्याच्यामध्ये सुद्धा वासना, कामना, ईषणा, तृष्णा, या आसक्ती हे सगळे स्त्रीलिंगी शब्द आहेत आणि ते आपल्याला बरोबर बंधनामध्ये अडकवतात. तशी स्त्री मोहात अडकवते. खर तर लहान असताना माता लागते, तरुणपणी पत्नी पण लागते. संसाराच्या प्रत्येक टप्प्यावरती स्त्रीची आवश्यकता असते. अहो, एवढंच कशाला, शिवाला सुद्धा शक्तीची आवश्यकता असते, कारण शक्ती विना शिव हा शवा समान आहे असं ज्ञानदेव सांगतात. पण पुरुष मर्यादा पुरुषोत्तम होऊ शकत नाहीत आणि आरोप मात्र स्त्रीवर केले जातात. अर्थात हे त्या काळात किंवा नंतरच्या काळात म्हणू, पण आता जी परिस्थिती आहे ती स्त्री स्वातंत्र्य वगैरेची, तिथे एका हाताने टाळी वाजत नाही, हे मी वेगळ्या अर्थाने बोलते आणि त्यामुळे ते आपल्याला मान्य करावंच लागेल. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की स्त्री ही जखडून ठेवणारी बेडी आहे किंवा स्त्री हे पिशाच्च रूप आहे, असं त्यांना का वाटतं, असं तुम्हाला वाटतं माधवीताई? म्हणजे ह्या स्त्रीविषयक श्लोकांचा आपण जेव्हा नीट विचार करतो ना, तेव्हा तुम्ही म्हणता तसं वरवर पाहिलं तेव्हा असे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. पण नीट विचार केल्यानंतर लक्षात येतं की आचार्यांच्या मनात स्त्रियांविषयी घृणा अजिबात नाहीये, त्यांना तिचा आदरच वाटतो. त्यांनी कशाची निर्भत्सना केली आहे की स्त्री सुखाची कामना ही वाईट आहे हे ते सांगतात आपल्याला. पण विवेकहीनतेमुळे माणसांचं काय होतं, ही कामना त्यांना अमृतासारखी वाटायला लागते. मनुष्याला विनाशकाले विपरीत बुद्धी असं त्याचं होऊन जातं आणि त्यामध्येच तो अडकतो आणि त्यामध्ये अडकून तो स्वतःचा नाश करून घेतो. स्त्री ही विषा समान म्हटलं असलं जरी आचार्यांनी, तरी त्यामागचा विचार हा महत्वाचा, जे तुम्ही म्हटलात की विचार महत्वाचा. स्त्रियांच्या आहारी जाऊन तो अध्यात्म विद्येला पारखा होतो, ही खंत आचार्यांची आहे आणि ती जाणून घेणं महत्वाचं आहे. म्हणजे भागवतामध्ये
परीक्षित आणि कलीची एक कथा येते. यामध्ये कलीने अभय मिळाल्यानंतर त्यांनी मी कुठे राहू असा प्रश्न विचारला आणि तेव्हा परीक्षिताने त्याला 5 जागा दिल्या. त्यामध्ये द्यूत, मद्यपान, परस्त्री, शब्द नीट लक्षात घ्या, परस्त्री, हिंसा आणि सुवर्ण, या 5 जागी त्याला जागा दिली. आचार्यांनी देखील इथे परस्त्री अपेक्षित आहे आणि ती परस्त्री त्यांनी माते समान मानलेली आहे आणि आपल्याला पण हेच सांगितलं की परस्त्री ही माते समान आहे, तिचा नेहमी आदर करावा, हेच ते आपल्याला सांगतायत. आत्मज्ञानी पुरुष कसे असतात? बाह्य सुखावर ते अवलंबून नसतात. कोणतेही मोह, विषय वासना याच्यावर त्यांच्यावर कधीही परिणाम होत नाही. कामनांवर विजय मिळवणारा, प्रज्ञावान, सर्वत्र समदृष्टी ठेवणारा असा हा स्थितप्रज्ञ असतो. तो स्त्रीच्या मोहात सापडत नाही, असंच आचार्य सांगतायत. हो ना संध्याताई? हो ना. आणि हे मंडन मिश्रांची जी कथा आहे ना, त्यामध्ये सुद्धा आपल्याला त्यांची वृत्ती अशीच आहे असं आपल्याला दिसतं. आता हे मंडन मिश्रांचं उदाहरण घ्यायचं झालं ना, तर आचार्यांशी शास्त्रार्थ विवाद त्यांनी केला होता. शंकराचार्य आणि मंडन मिश्रा यांच्या वादविवादामध्ये मंडन मिश्रांची पत्नी उभय भारती ही जी आहे ती न्यायकर्ती होती. अर्थात ती सुद्धा धर्मशास्त्र निपुण होती, मीमांसा वेद यांची जाणकार होती. आणि शास्त्रार्थ विवादामध्ये मंडन मिश्रांचा शंकराचार्यांनी पराभव केला होता. आणि त्यावेळेला त्यांनी मग मंडन मिश्रांनी संन्यास दीक्षा धारण करायची असं ठरवलं आणि ते दीक्षा घेण्याची तयारी त्यांनी दाखवली. त्यावेळेला मात्र आतापर्यंत ज्या मौनामध्ये होत्या त्या उभय भारती त्यांनी मात्र असं सांगितलं की माझे पती अजून पूर्णतः पराजित झालेले नाहीत. मी माझ्या पतीची अर्धांगिनी आहे, त्यामुळे माझा पराभव केल्याशिवाय माझे पती पूर्णपणे पराभूत झाले असं मानताच येणार नाही. तेव्हा तुम्ही आधी माझ्याशी वादविवाद करा. आता ही माझी इच्छा आहे. आचार्यांना हे सगळं अनपेक्षितच होतं. ते म्हणाले, अहो देवी, मी आजपर्यंत कधी स्त्रीशी शास्त्रार्थ वादविवाद केलेला नाहीये आणि त्यामुळे आपली इच्छा मला योग्य वाटत नाही. त्यावर त्या म्हणाल्या होत्या, मी स्त्री आहे म्हणून तुम्ही मला तुच्छ लेखताय का? पण शास्त्रार्थ करणाऱ्या मैत्रेयी, गार्गेयी या सगळ्या होत्याच ना. म्हणजे इथे सुद्धा शास्त्रार्थ करायला जर तुम्ही तयार नसाल तर आपला पराभव स्वीकारावा. आता हे आचार्यांना आव्हानच होतं ना. उभय भारतींनी त्यांना पुढे मग त्यांनी वादविवाद करायचं ठरवलं वगैरे, आपण त्या कथेत जास्त नको जायला. पण उभय भारतींनी पुढे त्यांना कामविषयक प्रश्न विचारले आणि त्यावेळेला ते म्हणाले, देवी तुम्ही शास्त्रविषयक प्रश्न विचारा ना. तेव्हा त्या म्हणल्या, काम हे सुद्धा शास्त्रच आहे ना. म्हणजे बघा, इथे प्रत्येक वेळे त्यांना देवी हे संबोधन केलेलं आहे. म्हणजे केवढा आदर स्त्रियांविषयी होता हे आपल्याला यातनं सूचित केलेलं त्यांनी दिसतंय. आता त्यावेळेला ह्या उभय भारती काय म्हणाल्या की संन्यासी असून सुद्धा तुम्हाला विजयाची इच्छा सोडता येत नाही वाटतं. अर्थात मग आचार्य त्यांच्याशी तयार झाले विवाद करायला वगैरे आणि पुढे त्यांनी परकाया प्रवेश करून त्यांनी जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची उत्तरं एका ग्रंथामध्ये लिहून दिली आणि तो त्यांनी विजय तिथे प्राप्त केलेला आहे. अर्थात या सगळ्यामध्ये जे प्रश्न विचारले गेले ते ग्रंथरूपाने त्यांनी त्या उभय भारतींनाच समर्पण केले. कारण त्यांना म्हणजे आचार्यांना उभय भारतींच्या जन्माचं रहस्य माहिती होतं आणि म्हणून त्यांनी जे उद्गार काढलेत ते आपण बघितलं की लक्षात येईल की ती प्रत्यक्ष सरस्वती होती. त्यांनी म्हटलंय, देवी सरस्वती माते, तू जगज्जननी असून ब्रह्मांडाला दिव्य ज्ञान देण्याच्या साठी अवतरलेली आहेस, अशी त्यांनी स्तुती केलेली आहे. म्हणजे स्त्रीला ते देवी स्वरूपात सुद्धा मानत होते. आता स्त्रीला माते समान मानावं, त्याचा आदर करावा असंही शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे ना. आपण ती बाजू सुद्धा बघायला पाहिजे. आचार्य म्हणतात की स्त्रीचं मन कोणी जाणू शकत नाही, पण हे जसं म्हणतात तसं मातेबद्दल तिचा आदरही त्यांनी केलेला आहे. मग याबद्दल जरा थोडंसं माधवीताई आता तुम्ही सांगा बरं का. बरोबर. स्त्रीचं मन अगदी रहस्यमय आहे, ते देव सुद्धा जाणू शकत नाही. खरं तर मन हे असं आहे ना, कुणाचंच मन आपल्याला जाणता येत नाही.
मनात कुणाच्या काय चाललंय हे अजिबात लक्षात येत नाही. स्त्रियांचं विशेषत्वाने, कारण त्यांच्या मनात काय चाललंय हे पटकन कोणालाच समजत नाही. हा स्वानुभव ज्याचं त्याने, आपण म्हटलं ना, आत्मपरीक्षण करत आपण ही प्रश्नोत्तरे पाहिजे. तर हे ज्याचं त्याने आत्मचिंतन करावं की खरंच कुणाचंच मन जाणून आपण घेऊ शकत नाही. खरं सांगायचं ना तर आपलंच मन आपल्याला कळत नाही. कधी चंचल होतं, कधी स्थितप्रज्ञ होतं, कधी एकदम सगळ्यातनं वैराग्य येतं, स्मशान वैराग्य असेल पण येतं. आपलंच मन इतक्या ठिकाणी नाचत असतं, तर मनाचा थांग कधी लागत नाही. आणि म्हणूनच आपल्याला काय सांगितलंय, की पहिलं मनावर विजय मिळवा. म्हणजे ह्या आपल्याला भवसागरातनं तारून जायचं असेल, तर पहिलं मन ताब्यात येणं आवश्यक आहे. आणि हे मन ताब्यात येण्यासाठी या सगळ्या वासनांमधनं, या स्त्री संघापासनं जर तुला साधक व्हायचं असेल आणि त्या मार्गाने पुढे तुला प्रगती करायची असेल, तर ह्या सगळ्या विषयांपासनं दूर राहा, हे आपल्याला आचार्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता स्त्रियांचं स्थान आपल्या भारतीय परंपरेमध्ये किती श्रेष्ठ होतं, हे आपण आता ह्या चर्चेमध्ये बघितलंच. त्यांची स्वतंत्र बुद्धिमत्ता होती, आध्यात्मिक जीवन जगण्याचा तिला अधिकार होता. म्हणजे सुलभा, गार्गी, मैत्रेयी यासारख्या ब्रह्मवादिनींची पण उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याच गोष्टी यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात की स्त्रियांचं स्थान हे श्रेष्ठ अनेकांनी मानलेलं आहे. आचार्यांनी पण ह्या संवादरूपी प्रश्नोत्तरीमध्ये जरी तिची निंदा केली असं वाटलं तरी एक गोष्ट लक्षात घ्या, परस्त्रीची निंदा, तिची उपेक्षा त्यांनी केलेली आहे, स्त्रीची निंदा त्यांनी केलेली नाही. आजच्या समाजाचा विचार केला म्हणजे आपण म्हणू की हे त्या काळात झालं, पण आजच्या समाजाचा जर विचार केला तर स्त्री पुरुष यांच्यामधल्या अनैतिक संबंधांच्या गोष्टी आपल्याला किती पाहायला मिळतात हे तुम्ही बघा. याच्यामुळे समाजामध्ये जी अस्थिरता निर्माण झाली आहे, त्याच्यामुळे निर्माण होणारे हिंसाचार, अनेक कुटुंबांमध्ये ह्याच्यामुळे अस्थिरता निर्माण झाली आहे, हे सगळं आपण वास्तव बघतोय. आणि म्हणजेच या ठिकाणी आचार्य जे सांगतायत, परस्त्रीची अभिलाषा ठेवू नका, हे किती बरोबर आहे हे आपल्याला याच्यावरनं लक्षात येतं. म्हणजे एकूणच हा उपदेश तेव्हापासून जो उपयोगी आहे तो आत्ता पण उपयोगी आहे. एकूणच स्त्रीविषयक दृष्टिकोन जर नीट समजून घेतला तर ते स्त्रियांना आदराचं स्थान देतात हे लक्षात येतं. बरोबर ना संध्याताई? अगदी बरोबर आहे. आचार्यांचा खरं म्हणजे हा स्त्री विषयक दृष्टिकोन आपण जेवढा बोलू तेवढा कमीच आहे. पण आपण थोडंसं आपल्या पुन्हा मूळ मुद्द्याकडे येऊ असं मला वाटतं. कारण आपल्याला अध्यात्म मार्गावरून जाताना आपल्याला काय काय गोष्टी लागतात याचाही उहापोह त्यांनी केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की मग ह्याच्यासाठी विद्या कोणती, तर जी ब्रह्मप्राप्ती प्रदान करते ती. आपल्याला अनेक प्रकारच्या विद्या माहिती आहेत, त्या सगळ्या पोटभरी विद्या असतात, आपण त्याच्यातनं अर्थार्जन करतो. पण अध्यात्म विद्या विद्यानाम असं भगवंतानी आपली विभूती पण सांगितलेली आहे. ही जी अध्यात्म विद्या आहे, ब्रह्मविद्या आहे, ती श्रेष्ठ विद्या आहे आणि ती आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाते. आणि त्यामुळे ही जी अध्यात्म विद्येमधलं जर आपण बघितलं तर ती विद्या अशी आहे की ती एक जाणली असता बाकी काही जाणायचं राहतच नाही. कारण अध्यात्म विद्येमध्ये निर्गुणाची उपासना आहे आणि संसाराचा विचाराने विवेकपूर्वक त्याग करायचे, म्हणजे मनातून तिची आसक्ती काढून टाकायचे आणि मग अध्यात्म विद्या प्राप्त करून निर्गुणापर्यंत जायचे. असा हा सगळा प्रवास जो आहे तो आपल्याला इथे प्रश्नोत्तरीमध्ये सांगितलेला आहे. आणि मग हे करताना मोक्षप्राप्तीचं साधन कोणतं हा पुढचा प्रश्न येतो. विद्या आम्हाला आता कळलं कोणती आहे ती, मग मोक्ष प्राप्तीचं साधन कोणतं, तर आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यायचं हे आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे. त्यावेळेला आत्मबोध करून घेणं हे महत्वाचं आहे. आणि हा आत्मबोध हे खरं म्हणजे त्याचं साधन आहे असं आचार्य सांगतात. इथे देहाचा किंवा कमंडलूचा किंवा दंडाचा त्याग म्हणजे मोक्ष नव्हे, हे म्हणजे आचार्यांनी सांगितलेलं आहे विवेक चूडामणीमध्ये. म्हणजे त्यांच्या दृष्टीने त्यांनी सांगितलंय देह, कमंडलू, दंड म्हणजे तो हातात धरतात तो, हे सगळं विवेक चूडामणीमध्ये सांगितलं की ह्या बाह्य गोष्टी आहेत. पण हृदयातल्या ज्या अविद्या ग्रंथी आहेत त्या सोडवणं म्हणजे खरा मोक्ष. म्हणजे पुन्हा अंतर्मुख साधना आली की नाही इथे. म्हणजे इथे चैतन्य रूप आत्मतत्व आणि जड देह यांची जी घट्ट गाठ बांधली गेली आहे ना, त्याला चित जड ग्रंथी असं म्हटलं जातं किंवा अविद्या ग्रंथी म्हणतो. आणि ती आपली हृदयामध्ये आहे. असं का म्हटलंय, कारण तो त्या हृदय आकाशात बसलेला आहे ना.
आणि ही गाठ सोडवण्यासाठी तो आपली वाट बघतोय की कधी बाबा तू गाठ सोडवशील आणि माझ्याकडे येशील. पण आम्ही ती गाठ सोडवायच्या म्हणजे प्रश्न आमच्यामध्ये उत्पन्नच होत नाही. ही जी चिज्जड ग्रंथी आहे ना, तिला अविद्या असं म्हटलेलं आहे. आणि ती सोडवली की आपल्याला मोक्ष मिळतो. बघा, एका वाक्यात आहे की ती सोडवली की आपल्याला मोक्ष मिळतो. अर्थात त्याचा प्रवास खूप मोठा आहे, तो भाग वेगळा. आपण एका छोट्याशा श्लोकामधनं त्याचं आपण हे सगळं विवरण बघूया की नक्की काय करायचं असतं. इथे एक श्लोक जो आहे तो असा आहे, पराप्रत्ययो ग्रंथीचा अर्थ काढा, परावेळ या ग्रंथीचा अर्थ काढा, करी मोकळा ग्रंथीचा अर्थ काढा, पदे तीन या ग्रंथीचा अर्थ काढा. आता पराप्रत्ययो ग्रंथीचा अर्थ काढा. प्रत्येक क्षणाला ग्रंथीचा अर्थ विवरण करा. कुठल्या? जड काय, चेतन काय, सत काय, असत काय, नित्य काय, अनित्य काय, सार काय, असार काय, आत्मानात्म विचार करा. बरोबर. पुढे परावेळ या ग्रंथीचा अर्थ काढा. म्हणजे परावेळ म्हणजे काय? श्रेष्ठ वेळ, उत्तम वेळ. आता उत्तम वेळ म्हणजे कोणती? तर आपण सकाळी उठल्या उठल्या ब्राह्म मुहूर्त म्हणजे उत्तम वेळ असंही म्हणतो. प्रभाते मनी रामचिंतित जावा. पण परावेळ हे जसं प्रभात काळ आहे, त्याचप्रमाणे जीवनाच्या आयुष्याच्या मध्ये तारुण्य काळ. समर्थ म्हणतात, वैराग्य ते सुंदर धारण करावे. कधी? तरुणपणामध्ये. म्हातारपणी वैराग्य येऊन फारसा त्याचा उपयोग नसतो. मग तरुणपण हा सुद्धा परावेळ त्यांनी म्हटलेला आहे. आणि नरजन्म हा प्राप्त होणं दुर्लभ आहे. तो दुर्लभ होतो त्यावेळेला तरुणपणी आणि पुन्हा चांगल्या वेळी. हा ग्रंथीचा अर्थ काढा, हा मोकळा मोकळा करा, त्याचा विचार विवेक करा. मग इथे कारण हा जो आहे ग्रंथीचा अर्थ, तो आपल्याला मोक्षापर्यंत नेणार आहे. अर्थात अध्यात्माचा अभ्यास करायला कोणताही क्षण हा शुभ काळच असतो, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि करी मोकळा ग्रंथीचा अर्थ काढा, हा मोकळा करा. म्हणजे पाश, बंधन, आसक्ती, आतापर्यंत जे जे आपण सांगत आलो त्या सगळ्या बंधनातनं आधी पहिलं बाहेर पडा. करी मोकळा आणि या पद्धतीने अर्थ काढा. पदे तीन या ग्रंथीचा अर्थ काढा. जड देह, चेतन आत्मा आणि परब्रह्म या तीन गोष्टींचा अर्थ आणि मेळ सतत लावत राहा. आपोआपच आपल्याला काय त्याग करायचंय, काय धरायचंय, काय आत्मसात करायचंय हे लक्षात येईल. आणि आपोआपच आपण मोक्षाच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात करू. अशा पद्धतीने अभ्यास करून आपल्याला या मोक्षापर्यंत जाता येतं. आणि हे जात असताना आपल्याला त्यासाठी काय करायचं हे जेव्हा सांगितलं जातं त्यावेळेला ते शिव विष्णू तत्वावरती श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे, असं वारंवार आचार्यांनी सांगितलेलं आहे. आता शिव आणि विष्णू यांची भक्तिपूर्वक उपासना करणाऱ्याला अंतःकरणात शुद्ध आत्मज्ञान प्राप्त होतं. शिव म्हणा किंवा विष्णू म्हणा, कारण ते एकच तत्व आहे. ते नित्य आहे, शाश्वत आहे, अपरिवर्तनीय आहे. आचार्य हे अद्वैताचे पुरस्कर्ते आहेत, हे आपण बघितलं होतं. आणि त्यांनी पंचायतन पूजा चालू केली. आता प्राचीन काळी जर आपण बघितलं तर शिव हे सतचं स्वरूप किंवा त्याचं प्रतीक म्हणूया, विष्णू हे चित्तचं प्रतीक, देवी हे शक्तीचं प्रतीक, सूर्य हे तेजाचं प्रतीक आणि गणपती हा ज्ञानाचं प्रतीक. अशी ही पंचायतन पूजा त्यांनी सांगितलेली आहे. जे उपास्य आपलं देवत असेल ती देवता आपण मध्ये ठेवायची, अशा पद्धतीने ती सांगितलेली आहे. आणि हा सगळा समन्वय त्यांनी साधलेला आहे. आणि हे समन्वय सांगताना ते म्हणतात की शिवाची पूजा करा, विष्णूची पूजा करा, काही फरक पडत नाही, ते सगळं तत्व एकच आहे. ते तत्व जाणणं महत्वाचं आहे. इथे आचार्य आणखीन एक गोष्ट सांगतात की कामारी शिव आणि कंसारी विष्णू असंही त्यांनी एका श्लोकात उल्लेख केलेला आहे. अरी म्हणजे शत्रू. आता कंसाचा शत्रू म्हणजे दुर्गुणांचा शत्रू तो श्रीकृष्ण आहे, म्हणजे विष्णूच आहे ना. आणि कामदेवाचा शत्रू तो शंकर आहे. आता यांची भक्ती केली की आपल्यातले रिपू नष्ट होतात. शिवाची आराधना करायची आणि ती कुणी करायची? तर जीवानी करायची आहे. त्यामुळे ती करताना एका बिंदूतनं, विनोबाजींचं उदाहरण आहे, ते पण फार गणित तज्ज्ञ असल्यासारखे होते, त्यांनी असं उदाहरण दिलेलं आहे की आपण एका बिंदूमधनं अनेक बिंदू म्हणजे वेगवेगळ्या दिशांना वेगवेगळ्या रेखा काढल्या तर ते फाटे फोडणारी बुद्धी असते. पण दोन बिंदूंना जोडणारी एक सरळ रेषा काढली तर तो जीव ते शिव हा मार्ग होतो.
म्हणजे कसं की मनुष्य हा जीव आहे आणि त्याला शिवाचं भान आहे आणि त्यामुळे या जीवाला त्या शिवापर्यंत निश्चयात्मक बुद्धीने जोडणं, त्या तत्वाचा विचार करणं, त्याचा तत्वतः विचार करणं, ते मनाचं उन्मन करणं, हा सगळा जो प्रवास आहे ना, तो आपल्याला ह्या प्रश्नोत्तरीमध्ये सांगितलेला आहे. आता एक उदाहरण देते जाता जाता, की आता हे सगळं प्रवास वगैरे जरा जास्त जड झालं. पण बँक तुम्हाला लोन देते. हे तर आता आपल्याला नेहमीचं नित्य माहितीचं उदाहरण आहे, की बँक आपल्याला लोन देते. आता ही केव्हा लोन देते हो? आपल्याजवळ काहीतरी असेल 10% तेव्हा ती 90% देते ना. तर त्यामुळे हे म्हणजे आता मला प्रमाण नक्की माहिती नाही, पण एक उदाहरण दिलं. तर ते जे आहे, की आपल्याजवळ काहीतरी असल्याशिवाय बँक तुम्हाला लोन देत नाही. देव तुम्हाला इथे आत्मतत्वाची भेट घडवायला उत्सुक आहे. ते द्यायला उत्सुक आहे. पण त्यासाठी आमच्याकडे मनाचं उन्मन करण्याची शक्ती पाहिजे. जीवाकडून शिवाकडे जाण्याची तयारी पाहिजे, इच्छा पाहिजे आणि त्याच्याबरोबर व्यवसायात्मिका बुद्धी सुद्धा पाहिजे. सत्संग पाहिजे आता सांगितलं त्याप्रमाणे. आणि मग हे अमृतत्व प्राप्त करण्यासाठी त्या तत्वावरती श्रद्धा पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे असतील तर भगवंत आम्हाला नक्कीच भेटेल आणि तो आमच्यासाठी आतुर झालेला आहे. खरं म्हणजे आम्ही एक पाऊल टाकलं तर तो 10 पावलं येणार आहे. अशा पद्धतीने ह्या सगळ्या ग्रंथामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या फक्त तत्व म्हणून किंवा आचार्यांनी सांगितलंय म्हणून न पाहता त्या आचरणार्थ सांगितलेल्या आहेत, हे लक्षात ठेवायला पाहिजे. खरं म्हणजे या ग्रंथाची ओळख आपण अगदी थोडक्या थोडक्यामध्ये केलेली आहे. पण त्याचा समारोप आता मला वाटतं माधवीताई तुम्ही करावा, म्हणजे मग आपण. खरंय संध्याताई, तुम्ही म्हणताय तसं प्रश्नोत्तरी या ग्रंथातला एकदम व्यापक विचार आपण इतका थोडक्यामध्ये म्हणजे धावता आढावा घेतलाय. खरं तर एकूण 32 प्रश्नांची ही प्रश्नोत्तरी, श्लोकांची प्रश्नोत्तरी आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 100 प्रश्न असं त्याचं स्वरूप आहे. ही प्रश्नोत्तरी बरंच काही देऊन जाते, केवळ साधकांना नाही तर आम्हा प्रापंचिकांना सुद्धा खूप काही देते. हे आपल्याला या चिंतनामधनं लक्षात आलं. या आपला एक समज असतो की हे अध्यात्मातले ग्रंथ म्हणजे फक्त साधकांसाठी, प्रापंचिकांसाठी नाही. तर ह्यातनं मला खूप काही घेता आलं. जी सुरुवात झाली की या भवसागरातून तरुण जायचं असेल तर भगवंताच्या चरणाशिवाय तुला कोणताच आधार नाही, या प्रश्नापासून या प्रश्नोत्तरीची सुरुवात झाली. आणि या मायेवर विश्वास न ठेवता केवळ शिवतत्व, आत्मतत्व याचाच विचार करावा आणि भगवंताला प्रिय असेल असंच कर्म करावं, इथपर्यंत आपल्याला आचार्य आणून सोडतात. या संपूर्ण प्रवासामध्ये कसं वागावं, कसं वागू नये, काय आत्मसात करावं, कशाचा त्याग करावा, याविषयी आपल्याला अचूक मार्गदर्शन आचार्यांनी केलेलं आहे. या भवसागराचा वर्णन यामध्ये आलं. भवसागर हा असाध्य रोग सांगितलेला आहे आणि अनेक वासनांचा असा हा भवरोग आहे. आणि यापासनं जर मुक्ती हवी असेल तर भगवंताशिवाय तुला पर्याय नाही, हेच वारंवार आपल्याला प्रत्येक श्लोकात आचार्य तिथेच आणून सोडतात. आणि भगवंताच्या चरणी जर स्थिर राहायचं असेल तर त्याच्यासाठी काय करा? मग त्याच्यासाठी आम्हाला सद्विद्या सांगितलं, परोपकार सांगितलं, नम्रतेसारखं दिव्य व्रत आवश्यक आहे हे सांगितलं. त्याच्याबरोबर सदाचार, नैतिकता याला देखील अत्यंत महत्व आहे असं आचार्य आपल्याला सांगतात. या सकारात्मक गोष्टी सातत्याने आपल्याकडनं घडणं आवश्यक आहे. पण हे करत असताना काय करायचंय? अहंकार, षड्विकार, आसक्ती, ममत्व या सगळ्या नकारात्मक गोष्टींचा त्याग करायला सांगितलेला आहे. वैराग्याचा विचार बघितला जो आम्हाला वाटतं की आमच्यासाठी नाही, पण वैराग्य म्हणजे काय? सहज सुटणं, याच्यामध्ये निराशा नाहीये, याचं पण आपण चिंतन केलं. मला हे वैराग्य प्रापंचिकांना सुद्धा येणं महत्वाचं आहे, हे आचार्य आपल्याला सांगतात, हे लक्षात घेणं महत्वाचं. काय होतं? जन्माला येऊन आयुष्य कधी संपलं हे आमच्या लक्षात येत नाही. तरुणपणात क्षमता असते, विवेक नसतो. म्हातारपणी क्षमता नसते पण विवेक जागा झालेला असतो. आपल्या जीवनाची ही अशी शोकांतिका आहे आणि यातनं जर सुटायचं असेल तर शिवतत्वाशी एकरूप होणं आवश्यक आहे. आणि यासाठी चित्त शुद्ध करून निर्दोष जीवन प्राप्त करून शिवतत्वाशी एकरूप व्हावं असंच आपल्याला आचार्य ह्या ग्रंथामधनं सांगतायत.
बऱ्याच गोष्टी आम्ही यातनं शिकलो. ह्या प्रश्नोत्तरीचा आपण शेवटचा जो फलश्रुतीचा जो श्लोक आहे तो रोज आपण म्हणतोय. त्या फलश्रुतीचा अर्थ असा थोडक्यात धावता सांगते की ही प्रश्नोत्तरी विद्वानांना आनंद मिळवून देणारी तर आहेच. भगवान शंकर आणि विष्णू यांच्या पौराणिक कथा तत्वदृष्टीने घेतल्या तर जेवढ्या रमणीय आहेत तेवढीच ही प्रश्नोत्तरी आपल्याला रमणीय आहे, अशी ही फलश्रुती आपल्याला ते सांगतात. खरं तर इतका उत्तम ग्रंथ या समूहाच्या माध्यमातून आद्य शंकराचार्यांच्या या पवित्र ग्रंथावर आम्हाला चिंतन करण्याची संधी संयोजकांनी दिली, याबद्दल आम्ही दोघी त्यांचे आभार मानतो. या निमित्ताने हा जो वाग्यज्ञ घडला तो आमच्याकडून भगवंताच्या चरणी अर्पण करून फलश्रुतीच्या श्लोक आपण समारोप करूया. धन्यवाद. कंठं गता वा श्रवणं गता वा प्रश्नोत्तराख्या मणिरत्नमाला तनोतु मोदं विदुषां प्रयत्नात् रमेश गौरीश पदौ सुसेव्यौ. ओम शांती शांती शांती. सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.